नमस्कार। आज आपण बनवत आहे गव्हाची खीर। आता सर्वप्रथम आपण वाटीभर गहू घेतलेले आहेत, ते मस्त आपण 1-2-4 पाण्याने धुवून घेऊया छान असे। आता आपण गहू जे आहेत चांगले असे धुवून घेतलेले आहेत। आता हे जे गहू आहेत आपण मिक्सर मध्ये जे आहे जाडसर असे वाटून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आपण मिक्सर मधून आता काढूया। गहू आपण मिक्सर मधून काढून त्याचे जे जाडसर भरडलेले आहेत, आता आपण ते जरासं 10 ते 15 मिनिटं फॅनच्या हवेखाली जरासं सुकवून घेऊया। छान असे कोरडे करून घ्यायचे आहेत। आपले गहू जे आहेत आपण छान असे सुकवून घेतलेले आहे। आता हातावर चोळून ते आपण पाकडून घेऊया। हातावर चोळून घ्यायचे चांगले। जरासं आपण पाकडून घ्यायचं। बघू शकता पाकडायचे। आता जे पाकडलेले गहू आहेत ते छान स्वच्छ असं धुवून घ्यायचे आहेत। बघा छान धुवून घ्यायचे, छान धुवून घेत आहोत। आता आपण जरासं कुकर मध्ये शिजून घेऊया। ते थोडंसं चवीनुसार मीठ घालून जे गहूचं आपली खीर करणार आहोत, जे धुतलेले गहू आहेत ते शिजून घेऊया। 5 ते 6 शिट्ट्या देऊन शिजून घेऊया। आता आपली जी खीर आहे, जे गहू ते शिजून घेतलेले आहेत, आपण ते एका पातेल्यामध्ये काढून घेतलेले आहेत। आता ते आपण पळीच्या साहाय्याने हटून घेऊया। त्यामध्ये आता आपण खोबरं घालूया। सुकं ओलं खोबरंही तुम्ही घालू शकता। चवीनुसार थोडासा गूळ घातलेला आहे, तुम्ही जर गूळ ही घालू शकता पूर्ण, आणि साखरही आवश्यकतेनुसार थोडीशी साखर ऍड करायची। तर तुम्ही याच्यामध्ये साखर जी आहे, गूळ आणि साखर मी दोन्हीही घातलेलं आहे। तसंच विलायची आणि बदाम काजूची जी पावडर केली होती ती आपण आता त्यामध्ये घालून हटून घेऊया। इलायची पावडर आणि आपले जे ड्रायफ्रुट्स पावडर आहे ती घातल्यानंतर आपण आता थोडेसे साजूक तूप घालूया। आता छान पैकी हटून घेऊया। एक 5 मिनिट आपली खीर आपण छान अशी पळीच्या साहाय्याने छान अशी हटून घ्यायची। हटल्यानंतर थोडेसे चिमूटभर आपण त्यामध्ये मीठ घालायचे आणि पुन्हा एकदा हलवून घेऊया। छान अशी घट्टसर आपली तयार आहे गव्हाची छान अशी खीर। तयार आहे आपली गव्हाची खीर। थोडेसे ड्रायफ्रुट्स आणि साजूक तूप घालून आपण छान अशी आपली खीर जी आहे छान तयार केलेली आहे। याची रेसिपी मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन। हा व्हिडिओ आवडलास तर आमच्या इंदूस गावरान तडका या यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या। धन्यवाद।